शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो उत्तर भारतात WD आहे, पूर्व भारतामध्ये एक वेलमार्क लो प्रेशर आहे. त्यामुळे एकूणच दोन सिस्टम सध्या सक्रिय दिसत आहेत. महाराष्ट्रावरील पावसाचा प्रभाव आणि तसाच मध्य भारत, गुजरातवर जे काही वातावरण तयार झालेलं होतं अरबी समुद्रातील डिप्रेशनमुळे, ते आता कमी झालं आहे. पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये वेलमार्क लो प्रेशर तयार झालेला आहे, परंतु त्याचा प्रभाव हा पूर्व भारतावर जाण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया बुलेटिननुसार आजही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. परंतु आता इतर मॉडेलच्या दृष्टीने किंवा प्राप्त परिस्थितीनुसार ही पावसाची शक्यता कमी होईल. हा पावसाचा अंदाज 6 तारखेला देखील ऑल इंडिया वेदर बुलेटिनने ठेवलेला आहे. मात्र 7 तारखेपासून हा पाऊस दक्षिणेकडे सरकणार आहे आणि महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडणार आहे. महाराष्ट्रामध्ये अजून विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाऊस होतोय, परंतु आता आज उद्या हा पावसाचं प्रमाण फार कमी होणार आहे. ते नसल्यास जमा आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सध्या अस्तित्वात असलेल्या सिस्टममध्ये वेलमार्क लो प्रेशर हे सध्या पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये आहे. एक सायक्लोनिक सर्क्युलेशन विशाखापट्टणम आणि दुसरं पूर्व भारतामध्ये आहे. एक सर्क्युलेशन दिल्लीच्या दरम्यान आहे, तर आणखी एक सर्क्युलेशन हे WDच्या स्वरूपामध्ये उत्तर भारतामध्ये सरकतंय. असं आपण जर बघितलं तर एकूणच 4-5 सिस्टम अजूनही भारतीय भूभागावर सक्रिय आहेत. आपण जेव्हा मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण बघतो तेव्हा आपल्याला पूर्व भारतामध्ये जे वेलमार्क लो प्रेशर आहे त्या ठिकाणी एक मेघगर्जना दिसते. दिल्लीजवळील सर्क्युलेशनच्या दरम्यान आपल्याला एक मेघगर्जना दिसते आणि एक नव्याने वातावरण दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत आहे, अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान. त्यामुळे इथे एखादी सिस्टम विकसित होते का हेही आपल्याला बघावं लागणार आहे. GFS मॉडेलने आज किरकोळ स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकतं तुरळक स्वरूपामध्ये, असा अंदाज दिलेला आहे. उद्या थोडं दक्षिण कोकणात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे 6 तारखेला. 7 तारखेला थोडी तुरळक पावसाची शक्यता सिंधुदुर्गमध्ये आहे. त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील पावसाचं 8 तारखेपासून पूर्ण वातावरण उघडून ते जवळपास 14 तारखेपर्यंत उघडलेलं राहील असा अंदाज GFSचा आहे. तशी महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती बरीच कमी झाली आहे, परंतु तरी देखील अजून 1-2 दिवस दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा या ठिकाणी हलकी ढगाळ परिस्थिती राहणार आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार झाल्यास पाऊस देखील होऊ शकतो, परंतु त्याचं प्रमाण फार कमी असणार आहे. त्यामुळे पावसाची भीती शेतकऱ्यांनी बाळगू नये. पूर्णतः पाऊस उघडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जवळपास आपण महाराष्ट्रातला पाऊस उघडला आहे असं गृहीत धरूनच शेतीची कामं करायची आहेत. आता केवळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला देखील पावसाची अनुकूल स्थिती अजून आहे. ECMWF मॉडेलनुसार आपण बघतो महाराष्ट्रामध्ये केवळ मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि दक्षिण कोकणात एखाद दुसऱ्या ठिकाणी आता पावसाची शक्यता आहे, अन्यथा पाऊस उघडलेला आहे. 6 तारखेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, सांगली, कोल्हापूर भागात एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, फारसा प्रभाव नाही आहे. 7 तारखेला देखील अजून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्येच पावसाचा अंदाज दिला जातोय. 8 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. 9 तारखेपासून महाराष्ट्रात कुठेही ढगाळ वातावरण किंवा पावसाची परिस्थिती देखील नसणार आहे. तर ही उघडीप महाराष्ट्रामध्ये 19 तारखेपर्यंत असल्यामुळे पावसाचा मोठा प्रभाव कमी होतोय आणि आपल्याला माहिती आहे की दीर्घकाळ पावसाळा आपण बघितलेला आहे महाराष्ट्रामध्ये.
आणि त्यामुळे शेतकरी पावसाला कंटाळलेले होते. आता पाऊस उघडला आहे. रब्बीच्या पेरणीची कामं असतील किंवा खरीपाच्या काढणीला आलेल्या पिकांच्या काढणीचं काम असेल, हे आपण करू शकता. कुठलीही अडचण आता येणार नाही. बऱ्याचदा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की डिसेंबरमध्ये पाऊस होणार आहे का? तर डिसेंबरमध्ये अवकाळी पावसाची शक्यता नाही. जानेवारीमध्ये देखील अवकाळी पावसाची फारशी शक्यता नाही आहे. मात्र फेब्रुवारीमध्ये विदर्भामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि ती गारपिटीच्या स्वरूपात राहण्याची शक्यता आपल्याला काही मॉडेल दाखवू लागले आहेत. तर या मॉडेलने एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडी गारपीट होईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे. आणि हे अंदाज आपण यापूर्वी आपल्या ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून जाहीर केलेले आहे. पुढील 15 दिवसाचा जरी अंदाज एकत्रित बघितला तर महाराष्ट्रात विशेष पावसाचा अंदाज नाही आहे. आता थोडं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सांगली भागामध्ये थोडी तुरळक ढगाळ परिस्थिती असू शकते. या पलीकडे पावसाचा अंदाज कोणत्याही मॉडेलने दिलेला नाही आहे. आपण बघतो की ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये काही भागात तयार होत असते. यामध्ये आपण बघतो की आज थोडं लातूर, सोलापूर दक्षिण, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाची शक्यता देखील आहे. त्यानंतर आपण बघतो की ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात निर्माण होऊ शकते. 7 तारखेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाचा अंदाज आहे. 8 तारखेला थोडं सातारा, कराड, कोल्हापूर, अगदी सावंतवाडीपर्यंत पावसाळी परिस्थितीचा अंदाज आहे. पुढे जवळपास 19 तारखेपर्यंत महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचा अंदाज नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बिनधास्तपणे आपल्या शेतीची कामं करावीत. आपण 8 तारखेला पहिला अंदाज जर बघितला थंडीचा तर जळगावमध्ये 15°C, अकोल्यामध्ये 14°C, गोंदियामध्ये 15°C हे किमान तापमान आहे. म्हणजे 14°C हे किमान तापमान तर 24° मुंबईला कमाल तापमान आहे. 11 तारखेला गोंदियाला 12° किमान तापमान तर मुंबईला 23° हे कमाल तापमान असणार आहे. आपण 15 तारखेला बघितलं तरी अंदाजात विशेष बदल नाही. किमान तापमान गोंदियाला 12° तर 22° मुंबईला कमाल तापमान असणार आहे. त्यामुळे थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यात आपण बघितलं तर 13 ते 14° पर्यंत असणार आहे. त्यामुळे बऱ्यापैकी थंडी महाराष्ट्रामध्ये आपल्याला नोव्हेंबरमध्ये अनुभवायला मिळते. 19 तारखेला आपण जर अंदाज बघितला तर अंदाजात फार फरक नाही आहे. 13, 14, 15°च्या दरम्यान साधारणपणे महाराष्ट्रात थंडी आहे. किमान तापमान हे गोंदियाला 13° तर मुंबईला 23° कमाल तापमान आहे. त्यामुळे साधारण 15 दिवसामध्ये थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी राहणार आहे नोव्हेंबरमध्ये. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.